प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो प्रत्येकाचं स्वागत असून प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो आणि सुंदरचं वचन आहे देवाचं. परिस्थिती कसली जरी असली तर तुम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे, कारण की ज्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद देता त्यावेळेस तुमच्यासाठी मार्ग देऊन मोकळा करतो. म्हणून परिस्थितीमध्ये कसली तरी असली तरी देवाला काय केलं पाहिजे? धन्यवाद दिला पाहिजे. जितकं तुम्ही धन्यवाद देता तितकं देव तुम्हाला आशीर्वादित आणि ब्लेसिंग करणार. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. पहिला शलोमन याचा याचा पहिला अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. मग त्याला 2 बायका होत्या व त्यात एकाचं नाव हन्ना व दुसरीचं पन्ना असे. एकाचे हन्ना व दुसरीचे नाव पन्ना. पन्नाला मुले झाली होती, पण हन्नाला अद्यापी मुले नव्हती व ती ह्या पुरुष दरवर्षी नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याच्या आराधनेसाठी होमार्पण करण्यासाठी शिलोहला जात असत. हन्ना हिला मूल नव्हतं आणि पन्ना होती हिला मूल होतं. पण ह्या परिस्थितीत असताना बी ती रोज देवाच्या दारात जात होती आणि रोज देवाला धन्यवाद देत होती. आणि जर देवाला धन्यवाद तुम्ही देता प्रियजनांनो, तर तुमचा मार्ग देव मोकळा करतो. आणि तिची प्रार्थना देवाने ऐकली. जर एखाद्याचं काम नाही होत, प्रार्थना नाही ऐकलं, आपण काय म्हणतो, काय करायची प्रार्थना, काय बघायचं बायबल, काय वाचायचं बायबल. पण ही मूल नसताना देखील देवाच्या दारात रोज जात होती आणि रोज प्रार्थना करत होती. म्हणून रोज प्रार्थना करणं, देवाला धन्यवाद देणं गरजेचं. म्हणून बघा पुढच्या वचनात, हन्ना त्याला म्हणाली, माझ्या स्वामी, 15व्या वचनात, माझ्या स्वामी, हे दुःख हृदयाची स्त्री आहे व मी द्राक्षवेल किंवा माद्य सेवन केले नाही. परमेश्वर मन मोकळे करत आहे. मी आपल्या दासीचे स्त्री आहे व माझं समजून घ्या. मला चित्त कलेश स्वामी असल्यामुळे एवढा वेळ राहत आहे. तेव्हा इल्या तिला म्हणाला, तू सुखोने जा. इस्रायलचा देव तुझ्या मागण्या पूर्ण केल्या आहेस व तुझा देव तुला दो. आमेन. तिच्या मागण्या पूर्ण झाल्या, कारण की ती हन्ना ही परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे देवाला धन्यवाद देत होती. धन्यवाद देऊन आणि देवाचा गौरव करत होते. जेवढं तुम्ही देवाला धन्यवाद आणि थँक्स घेऊन देता तेवढं तुमच्या जीवनात देव कार्य करण. कारण की ज्यावेळेस तिथं एलिया आला आणि एलियाने बघितलं ही माद्य प्यायल्यासारखं तर नाही बोलून राहिले, पण ती बोलत होती, आपलं मन हृदय रडून देवाला व्यक्त करत होती. आणि एलियाने सांगितलं, जा, देवाने तुझी प्रार्थना ऐकली. तिला देवाला सुंदरसा मुलगा दिला, शलोमोन. आज तोच देव तुमच्या देखील जीवनात कार्य करेल, कारण की तो येशू काल आज युगाने. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य स्वीकारतो. ज्या बहिणीला लेकराने त्याला लेकराचा आशीर्वाद, कॅन्सर, थायरॉइड, TB, HIV निघ येशूचा. सैतानी बंधातून दुष्टकार्य निघ आणि येशूला बसलेल्या प्रत्येक